तर आजूबाजूच्या वातावरणातून घडणाऱ्या गोष्टीतून कवितेचा संस्कार माझ्यावर होत असतो. मी जगण्यातूनच लिहित असल्यामुळे माणसाच्या मूलभूत प्रवृत्तीचा शोध हा माझ्या अखंड ध्यासाचा विषय राहिलेला आहे. संवेदनाशील मनाच्या पदरी स्वातंत्र्य प्राप्तीनंतर जी निराशा वैफल्याची जाणीव आली ती माझी प्रेरणा होतीच. आजूबाजूला घडणाऱ्या घटना मन आपोआप टिपत असतं. मनात गोष्टी झिम्मा खेळत असतात, रुंजी घालत असतात, छळ करीत असतात. माझा मेंदू म्हणजे समाजाच्या कच्च्या समस्यांचा आगर आहे. एकाच वेळी अनेक गोष्टी थैमान घालीत असतात. एखादी ठिणगी पडली की मी झरझर लिहू लागतो. इंडिया गेट ही कविता गेली काही वर्षे मेंदू ठार मांडून आहे, पण त्याच वेळेस टॉरा कविता संच, चिकित्सा संच, वन ट्री, टेबल लँड या कविता मोकळ्या होत असतात. लिहिण्याची पद्धत म्हणजे छळवणूकच असते. या गुंत्याविषयी अरुण कोलटकरशी बोललो तेव्हा तो म्हणाला, सुचलेलं लिहून ठेव आणि मागवून त्याचे खरडे कर. मेंदूत घुसळणं चालूच असतं. विचार कवितेतच जिरत असतात. अरण्यमधला अंधार कवितेतून स्वातंत्र्याला 25 वर्ष मिळाल्यानंतरच्या भारतीय परिस्थितीवर नेमकेपणाने बोट ठेवलं होतं. ही वैफल्याची जाणीवच खरं तर सृजनाला प्रेरक ठरली. या कवितातून अवाढव्य महानगरातील बदलत्या संस्कृतीचं चित्रण, माणसाचं दुबळेपण, व्याकुलता, एकाकीपण, कुचंबणा यांचं चित्रण, मध्यमवर्गीय ज्या जगण्याला हसूही शकत नाही आणि रडूही शकत नाही त्या जगण्यातून दिसणारा उपास उपरात असं कवेत घेतलं आहे. अरण्यमध्ये मी, माणसं, शहरं, जगण्यातली अगतिक अवस्था, विसंगती, तफावत, भावना प्रधानता आणि भावनाहीनता आहे. प्रचंड गर्दी ठरवलेल्या भांबवलेल्या माणसाला शब्द देण्याचा प्रयत्न आहे. गोदीमधल्या कविता फोटोग्राफिक आहेत. ती शिवाय कविता लिहितात हे या संग्रहापासून अधोरेखित झालं. समुद्रामध्ये टवटवीत चिंतनशील अम्लान कविता आहेत. जगण्यातले मनोविश्वातले भावतरंग आहेत. तिन्ही संग्रहाचं व्यक्तिमत्व स्वतंत्र आणि वृत्ती भिन्न आहे, पण माणसाच्या विराट एकाकीपणाला शब्दबद्ध रूप देण्याची इच्छा मुळाशी आहे. कविता ही अनंत रूपिणी असते. काव्यनिर्मिती प्रक्रिया एकच नसते. कवीची कलावंताची अस्वस्थता हे त्याच्या जिवंतपणाचं लक्षण आहे आणि प्रचंड अनुभव शब्दात पकडताना कवी रितावत असतो. हा अनुभव संकलन करायला शब्दांना परिमाणं लागतात. अर्थाच्या अधिकाधिक शक्यता निर्माण करण्याच्या दिशेने वेध घेतला जातो. अंतिम अर्थाचं तर काहीच असत नाही. मुळात अनुभवाला पर्याय नाही. त्यामुळे अनुभव सार्वत्रिक होताना ती कळत जाण्याच्या शक्यता अधिकाधिक विविध होत जातात. समुद्रामध्ये मी आत्ममग्नतेतून युनिव्हर्सल भावना पकडण्याचा प्रयत्न केला. रंगगंधहीन, उदासीन, थकलेल्या बेजार माणसांच्या भावना प्रधानता आणि भावनाहीनता या दोन विरुद्ध ध्रुवामधल्या ताणानं माझा अनुभव विश्व विस्तारलाय. जगण्याच्या प्रयोजनाचा, माणसाच्या ओरिजिनचा शोध हा माझा निरंतर ध्यास आहे. अनुभवाच्या समृद्धतेने कवितेची मेघ तळत जाते. कविता ही लेखी बोले सुने लागे अशा स्वरूपाची आहे. माझ्या कवितेचा विषय झाड आहे, पण आशय एकाकीपण आहे. केशवसुतांची झपुर्झा, बालकवींचे औदुंबर, ग पाटलांची फुलपाखरू, मर्ढेकरांची शिशिरागम, मम देशपांडेंची अंतरिक्ष बिर्लोपण, अरुण कोलटकरांची श्री ज्ञानेश्वर समाधी वर्णन, वामांगी, डॉक्टर भालचंद्र नेमाडे यांच्या पाठीची भिंत तुझ्या, कशा रांगोळ्या काढता घरंदाज व्यथालो, नादो महानवरांचं नांगरून पडलेली जमीन सर्वत्र, वसंत आबाजी डाग यांची योगभ्रष्ट, नामदेव ढसाळ यांची माणसाने या कविता या देशतीची उदाहरणे आहे. त्यातली हुरूर, उदासी, विषण्णतेच्या छटांची जातकुळी खाचत आहे. एकाच वेळी विविध तऱ्हेचं वाचन, जगण्याच्या सगळ्या संदर्भाविषयी औत्सुक्य, कुतूहल व्यक्त होण्याची आस यामुळे त्या विरुद्ध ध्रुवांचं एकत्र असणं आहे. भारतीय जनता मुंगीच्या गतीने पुढे सरकते. गांधी जनतेच्या एकच पाऊल पुढे असल्यामुळे स्वातंत्र्यपूर्व काळात जनता त्यांच्याबरोबर चालत राहिली. 1991 पासून खाऊच्या पॅटर्नमुळे जनता झोपापून जाऊ लागली. थिंक ग्लोबली आणि ॲक्ट लोकली अशा ओढग्रस्त कॉर्पोरेटमधला अमानुषपणा पुण्यात आला. विवेकशून्य उपभोग रासाला कारणीभूत असं गांधींनी म्हटलं होतं. आज त्याचीच प्रचिती देशाच्या सद्यस्थितीने अधोरेखित केली आहे. समाज भावनाही होत चाललाय. मानवी नातेसंबंधात तुटलेपण आलाय. नगण्य माणूस परिस्थितीवर स्वार होण्याऐवजी वाहून जातोय. विकासाला मानवी चेहरा नसल्यामुळे तो अकराळ विकराळ स्वरूप धारण करतो. यातले ताणेबाणे स्वीकारत सहन करत जनता फरफडत चालली आहे. माझा अनुभव हा कवितेलाच रूप देतो. अर्थबहुलता हे कवितेचं सामर्थ्य आहे. मला सृजनाशी कवितेशी यायला कारण होणारी परिस्थिती म्हणजे आजची बदलत चाललेली मूल्य,
खाऊच्या पॅटर्नमुळे झालेली सांस्कृतिक हानी, यंत्रवत होत चाललेला माणूस. उदाहरणार्थ गोदीतील ध्वनी कविता, तिच्यात फक्त ध्वनीच आहे, यंत्राचे ध्वनी, माणसाचा आवाजच नाही. चंगळवाद, कॉर्पोरेट कल्चर, मनोविश्व हादरवणारी माणसं, एकाच देशातले 3 देश, भारत, इंडिया आणि हिंदुस्थान. मी जगण्यातूनच लिहित असल्यामुळे सामाजिक वास्तव मला कवितेचा आशय आणि आकार रूप देत असतं. कवितेने मला जगण्याची समाजभान दिलं, जगण्याचं बळ दिलं. कविता धडाधड वाचता येत नाही, लावून लावून त्या वाचाव्या लागतात. वेगवेगळ्या ऋतूत वेगवेगळ्या मानसिकतेचे कवितेचे वेगवेगळे अर्थ उलगडले जाऊ शकतात, अशी माझी धारणा आहे. अर्थबहुलता हे कवितेचं सामर्थ्य आहे. चांगलं साहित्य माणसाचं व्यक्तिमत्व संपन्न करतं. गांधींच्या स्वप्नातला भारत आणि आजचा भारत यात प्रचंड तफावत आहे. आजच्या भारतातलं वास्तव विदारक आहे. देशातल्या सर्वसामान्य माणसांचा विचार करणारं, जनतेची नाडी ओळखणारं सर्जनशील व्यक्ती, राजकीय नेतृत्व आपल्यात नाही. आपला देश विभूती पूजक आहे, दैविकीकरण करणार आहे, त्यापेक्षा विचारांचा पूजक व्हायला हवं. स्वातंत्र्यानंतरच्या 36 वर्षातली देशाची अस्थिरता, घुसमट मला सतत अस्वस्थ करत होती. त्याचा स्फोट गांधी मला भेटला 1983 या कवितेत झाला. लोकशाही प्रधान देशाचा मी नागरिक आहे. भारतीय समाज व्यवस्थेच्या संदर्भात समाजभवनाची स्पंदनं टिकण्याला, जनतेच्या वैफल्याला शब्द देण्यात लोकशाही प्रगल्भ करण्याचा भाग आहे. या कवितेच्या पोस्टरमधले गांधी पाठमोर आहे. आम जनतेच्या वाट्याला, सर्व स्तरात वैफल्यानं ते विसरण्याची उपवासाच्या आधाराने या कवितेत आलं आहे. आत्ममग्नता आणि समाजाभिमुखता याच्या एकत्रपणाचं रसायन या कवितेत आहे. राजा ढाले, अशोक शहाणे, चंद्रकांत पाटील, प्रकाश देशपांडे, सलील वाघ, हेमंत वर्तक यांनी माझ्या कवितेला बळ दिलं, त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो. मुक्त शब्दातर्फे जे उपक्रम केले जातात त्यांना माझ्या शुभेच्छा. आता 2 कविता वाचतो मी संपवतो. टॉवरवरची कविता. उषा किरणच्या पायथ्याशी फाकून बसल्या सहिष्णू बाजार बसवी संस्कृती. हू की चू नये इमारत निश्चित. ततपपा उच्चारशील तर खाशील कानफाडात. कानठाळ्या बसतील अशा इमारती होतील जमीनदोस्त. ऐकू येणार नाही आवाज स्वतःतून निघून गेल्याचा. त्यांनी उभं केलाय पृथ्वीवर आकाशातल्या बापाला. उभे डोंगर आडवे कर, वनांना आगी लाव. नको घालूस पर्यावरणाला धूप. पाडेच्या पाडे उठव, रोवंच उठवण नगर वसव. दोन्ही हात आणि तोंड वर करून आकाशातल्या बापाला सांग, पृथ्वीवर उतरलं तुझं ब्रह्मांड अनंत. प्रवासाला निघाला जन्मापासून, दार ठोठव प्रत्येक गतीचं. गरगरा फिरत झाडा घ्या अनुभवांचा. जगावर ओरड बेंबीच्या देठापासून. लचके तोडून घे विकासकांच्या छटणींकडून. हो पण निमूट उभारलेल्या गोल्डन ग्राउंडला आणि लोकल मधून जा अनंताच्या प्रवासाला. शेवटची कविता. एरवीच मी जपून ठेवलं असतं आकाश, पण आता गर्दी झाली पक्ष्यांची. पहिलं कसं मोकळं मोकळं आकाश निळ्या नवलाईतलं. एखादा उदास पक्षी पंखात व्यापून घ्यायचा आकाश, फक्त एवढंच घर बनवून जायचं मनात. पण आता गर्दी झाली पक्ष्यांची आणि आकाश तरी कुठे राहिलं निळभोर. एरवीच मी जपून ठेवलं असतं आकाश, या व्यतिरिक्त मला काही सांगायचं नाही. विविध प्रकारच्या प्रतिगामी शक्तींनी अवतीभोवतीचा सगळा आवाज जो काही व्यापलेला आहे, या अशा सगळ्या कठीण काळात विवेकाची आणि पुरोगामित्वाची जी आशा आपल्याला तगलेली दिसते, ज्या व्यक्तिमत्वांच्या आधारे आजही आपण असं म्हणू शकतो की आपल्याला पुन्हा एकदा प्रतिकार आणि प्रतिकार करता येतोय, आपल्याला काहीतरी बोलता येत आहे, आपल्याला व्यक्त होता येत आहे. त्यासाठी जी काही किंमत मोजावी लागणार आहे ती किंमत ही आपण मोजायला तयार आहोत, असं ज्यांच्या व्यक्तिमत्वाकडे बघून आपल्याला वाटतं, अशीच सगळी मंडळी आज इथे विचारपीठावर उपस्थित आहेत. प्रसार माध्यमाच्या क्षेत्रात त्या बाबतीतलं सगळ्यात आता अग्रगण्य नाव म्हणून मी निखिल वागळे यांचा उल्लेख करीन. निखिल वागळे सर त्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून लाभले आहेत, हे अतिशय औचित्यपूर्ण आहे. त्यांनी या सर्व वाङ्मयीन चळवळीचा आणि पुरोगामी चळवळीचा इतिहासच त्यांच्यासमोर आहे. त्यांना त्याबद्दलची सर्व आतून बाहेरून जाणीव आहे आणि त्यामुळे या प्रसंगी त्यांनी काही बोलणं हे
अत्यंत औचित्यपूर्ण असंच ठरणार आहे. मी त्यांना विनंती करतो की प्रमुख पाहुणे म्हणून त्यांनी या कार्यक्रमाला संबोधित करावं. निखिल वाघ त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. याचं कारण ते खास आहेतच, पण त्याहीपेक्षा दुर्गा भागवत, बाबूराव बागुल, नामदेव ढसाळ आणि भाऊ पाध्ये यांच्या नावाचे हे पुरस्कार आहेत आणि त्यांच्या संस्कारावर आमची पिढी घडली. दुर्गा भागवत असतील, बाबूराव बागुल असतील, नामदेव ढसाळ असतील आणि आमचे भाऊ पाध्ये असतील, यांचे हे पुरस्कार आहेत. मला माहित नाही भाऊंच्या नावाचा पुरस्कार तुमच्या साहित्य संस्था देतात की नाही, पण तो शब्द प्रकाशननी गेल्या अनेक वर्षापासून दिला आहे. भाऊंचा माझा खूप निकटचा संबंध होता दिनांक साप्ताहिकाच्या निमित्ताने. आमच्या दिनांमध्ये ते यायचे. पण या सर्व माझ्या संपादक म्हणून कारकिर्दीमध्ये दुर्गाबाई असो, बाबूराव असो, नामदेव असतील किंवा भाऊ असतील, या प्रत्येकाशी काही ना काही कारणाने संबंध आलेला आहे. त्यांनी माझ्यासाठी लिहिलेलं आहे. अनेक पुस्तकाच्या निमित्ताने संबंध आला आहे. त्यामुळे हा पुरस्कार सोहळा जो आहे शब्द प्रकाशनचा, तो माझ्या दृष्टीने विशेष आहे. आणि मगाशी मौजेचा उल्लेख झाला मला वाटतं वसंत फेडेंच्या भाषणामध्ये. मौज हे एक मराठीतलं पीठ आहे. आता ते इतिहास जमा कदाचित झालं असेल, पण मराठीमध्ये साहित्याचं एक नवं पीठ येशू पाटलांनी गेल्या काही वर्षात तयार केलेलं आहे आणि सतत आमचा संपर्क असतो. ते सांगत असतात काय होतंय, विशिष्ट पद्धतीने कसं पुढे जायचं साहित्याच्या क्षेत्रामध्ये हे त्यांनी दाखवून दिलंय. आणि साहित्याच्या क्षेत्रामध्ये जो बंडखोरीचा आवाज आहे त्याला अधोरेखित कसं करायचं आणि त्याला मान्यता प्राप्त कसं करायचं यासाठी त्यांचे सतत प्रयत्न चाललेले असतात. त्यामुळे आजचे जे सगळे पुरस्कार विजेते आहेत, वसंत नारायण फेणे आहेत, त्यांचा माझा खूप वर्षापूर्वी संबंध आलेला आहे. त्यांच्या लक्षात आहे की नाही मला माहित नाही. मगाशीच त्यांनी मला सांगितलं ते आता 91 वर्षाची आहे. आम्ही दिनांक साप्ताहिकात काम करत होतो. 1980 सालची गोष्ट आहे. तेव्हा फेणे सर तिथे व्यवस्थापक म्हणून काही काळ काम करत होते, हे मला आठवतं. मिलिंद चंपानेरकरांचं पुस्तक हा आमच्या काळातला समकालीन काळात हा जो धर्मनिरपेक्ष भारत आहे त्याचा एक आढावा आहे. सईद मिर्झांनी ज्या प्रकारे हे लिखाण केलेलं आहे त्याचा फॉर्म तर अत्यंत वेगळाच आहे. आत्मचरित्र ज्या पद्धतीने लिहिली जातात, आत्मकथनं ज्या पद्धतीने लिहिली जातात, पण स्वतःच्या अम्मीला, अम्मी हे त्या पुस्तकाचं नाव आहे, लेटर टू अ डेमोक्रेटिक मदर असं त्याचं सबटायटल आहे. स्वतःच्या आईला, वारलेल्या आईला हा सईद पत्र लिहितोय. आणि मला स्वतंत्र भारतामध्ये झालेली पहिली गफलत त्यांच्या पहिल्याच प्रकरणामध्ये दिसते. कारण तो असं कन्फेशन देतोय, तो असं आईला सांगतोय की आई हे पत्र तुला मला इंग्लिशमध्ये लिहावं लागतंय, ही माझी मोठी अडचण आहे. कारण आपल्यामध्ये हा जो भाषेचा दुरावा होता त्यामुळे तुझ्या माझ्यातल्या आयुष्यातले अनेक क्षण कदाचित आपण गमावलेले असण्याची शक्यता आहे. म्हणजे स्वतंत्र भारतामध्ये ही जी कम्युनिकेशन गॅप निर्माण झालेली आहे भाषेच्या स्वरूपामध्ये, इंग्रजीचं जे प्रभुत्व निर्माण झालेलं आहे, त्याच इंग्रजीच्या प्रभुत्वाखाली शिकलेला सईद मिर्झांसारखा एक अत्यंत संवेदनशील लेखक हे पुस्तक मुळातून वाचायला हवं. माझी या सगळ्याविषयी चिंता अशी आहे. वसंत दत्तात्रय गुर्जर तर इथे आहेत आणि मला असं वाटतं की त्यांची जी कविता आहे 1983 साली गांधी मला भेटला, त्याचं मला आठवतंय अशोक शहाणेंनी पोस्टर काढलं होतं. हे पोस्टर आजही माझ्याकडे आहे, ते जपून ठेवलेलं आहे. आता पुढचा सगळा भाग जाऊ द्या. आपल्या देशामध्ये एक सुप्रीम कोर्ट नावाचं कोर्ट आहे आणि ते सर्वोच्च आहे. त्याचे एक माजी न्यायमूर्ती समोर बसलेले आहेत, हेमंत गोखले. ती कविता सुप्रीम कोर्टाला कळली नाही हे या देशाचं मोठं दुर्दैव आहे असं मला वाटतं. आणि ती कविता तिच्यावर अश्लीलतेचा शिक्का मारला, त्याचा जो काही देवेंद्र तुळजापूरकर आणि तुमच्या खटल्यामध्ये झालं, सतत महानगरच्या काळामध्ये, दिनांकच्या काळामध्ये असेल किंवा नंतरच्या टेलिव्हिजनच्या काळामध्ये त्याच्यावर कार्यक्रम करण्याचा योग आलेला आहे. मराठीतली अत्यंत पथदर्शक अशी कविता आहे. आणि माझा चिंतेचा विषय आहे या सगळ्या पुरस्काराच्या निमित्ताने, एवढा मोठा पुरस्कार आहे दुर्गाबाईंच्या नावाच्या बाबूराव बागुलांचा, पण आमच्या मराठी साहित्यामध्ये एका बाजूला सगळा मराठी समाज हा इव्हेंटग्रस्त झालेला आहे. तुम्ही बघा, इव्हेंट होता, झीचा इव्हेंट, आणखीन कोणाचा इव्हेंट, कलर्सचा इव्हेंट, अमुक होतं इव्हेंट. महाराष्ट्र गव्हर्नमेंटही आणि आजही त्यांचा इव्हेंट आहे पारलेला आहे पुरस्काराचा, चित्रपट पुरस्काराचा. अशा वेळेला दुर्गाबाई, बाबूराव बागुल, नामदेव ढसाळ आणि भाऊ पाध्ये यांच्या नावाच्या पुरस्काराचा कार्यक्रम होतो आणि तो मराठीतला मोठा दर्जेदार असा इव्हेंट नाही होऊ शकत. आपली शोकांतिका इथेच आहे. आमची जी बौद्धिक दिवाळखोरी आहे संपूर्ण मराठीतल्या साहित्य विश्वाची, वैचारिक विश्वाची,
ती ही आहे की आम्ही ज्यांच्याकडे आदराने बघायला हवं ती माणसं भलतीच झालेली आहे. म्हणून चला हवा येऊ द्या नावाचा एक अत्यंत भिक्कार कार्यक्रम मराठीतला सर्वश्रेष्ठ आणि लोकप्रिय कार्यक्रम ठरतो. हे लक्षात घ्या. मला मराठी लोकांची चिंता वाटते. मी तुम्हाला खरंच सांगतो. आमचं ठीक आहे, आम्ही आता साठीकडे सगळे आलो, जे आयुष्यात करायचं ते केलं, त्यामुळे पुढे आणखीन काय. पण मला यांच्यासारखी तरुण लेखकांची चिंता वाटते. यांची कादंबरी वेगळा फॉर्मॅट आहे. ते मगाशी सांगत होते ती मुळातून वाचली पाहिजे. माझं म्हणणं आहे की ह्याच्यावर चर्चा कुठे आहे आमच्याकडे. मराठी साहित्य विश्वातल्या बौद्धिक चर्चा या बंद झालेल्या आहेत. काही अपवाद आहेत, हरिश्चंद्र थोरात समोर बसले आहेत, प्रज्ञा पवार बसलेले आहेत. पण ज्या घणाघाती चर्चा बौद्धिक विश्वामध्ये पूर्वी चालायच्या, या चर्चा गेल्या काही वर्षात बंद का झाल्या. माणसं बोलायला बिस्कू का लागली. माझा प्रश्न हा आहे. मला चिंतेचा विषय हा वाटतो. अनेक साहित्यिकांशी माझा संपर्क आला, म्हणजे 1977 पासून आजपर्यंत, जे या पुरस्कार दुर्गाबाई भागवत, बाबूराव बागुल, भाऊपाध्ये, नामदेव ढसाळ, बंडखोरीचा एक धागा आहे सगळ्यांमध्ये. मराठी साहित्यातली बंडखोरी गेली कुठे. माझा तुमच्या पुढे आज प्रश्न हाच आहे. मला कधी कधी मला वाटतं की आज हल्ली माझा मराठी साहित्य विश्वाशी संबंध राहिला नाही, कारण मला त्यात रस राहिलेला नाही. सुमार लोकांची सद्दी जिथे निर्माण होते, सुमार लोकांचं राज्य जिथे निर्माण होतं, तिथे काय करायचं. एकेकाळी ग्रंथालीसारखी चळवळ होती. अवधूत डोंगरेंचं पुस्तक असेल तर ग्रंथालीसारख्या चळवळीने खूप पुढे घेऊन गेले असेल. साहित्यामध्ये चर्चा होत होत्या. आता तुम्ही काश्मीर मधल्या मुलांनी दगड मारा, अखलाकचा जीव गेला, किंवा आणखीन काय मारली कोणी, तरी मराठी साहित्यिक बोलत नाही. महाराष्ट्रामध्ये मराठा मोर्चाच्या नावाने अनेक मोर्चे निघाले. हजारो लोक, लाखो लोक रस्त्यावर आले. पुन्हा एकदा जातीय अस्मिता त्याला म्हणतात, मी त्याला जातीय अहंकार म्हणतो, तीव्र करण्यात आली. तरी मला दिसत नाही काही प्रज्ञा पवार यांच्यासारखे किंवा रावसाहेब कसब्यांसारखे थोडे मोजके साहित्यिक सोडले तर कुणाला यावर बोलावं असं वाटत नाहीये. मला आश्चर्य, म्हणजे आमची माध्यमं जी आहेत, ज्या माध्यमांमध्ये मी काम करतो, टेलिव्हिजन असेल, प्रिंट असेल किंवा इतर माध्यम असेल, रेडिओ सारखं माध्यम असेल, या माध्यमांमध्ये सुद्धा याचंच प्रतिबिंब दिसतंय. तुम्ही कशाला बोलता. गैरसोयीच्या विषयावर तुम्ही का बोलता. काल मी काश्मीर मधला रिपोर्ट वाचत होतो. तिथे आता रस्त्यावर येऊन तरुण मुली दगड मारायला लागलेले आहेत. आपण साहित्यिकांच्या दृष्टीने, विचारवंतांच्या दृष्टीने तरुण मुलींना रस्त्यावर येऊन लष्करावर दगड मारावे लागतात, हा चिंतेचा विषय असू शकत नाही. शाळेतल्या मुली 10वी 11वीतल्या मुली, आणि मग तुम्ही काय म्हणणार आहे ना, अतिरेकांनी पैसे दिले म्हणून दगड मारतात. इतकं सोपं असतं का. म्हणजे ही जी गुंतागुंत आहे, एकेकाळी तेंडुलकरांसारखे लेखक होते, नामदेव ढसाळ होते, ही आज चर्चा मराठी साहित्यामध्ये चालायची. आज कुठे गेले सगळं. एक मोठे मराठी साहित्य संमेलन नावाचं एक काय जत्रा भरवली जाते. माझा काही त्याला विरोध नाही, जत्रेला विरोध नाही, 4 पुस्तकं खपत असतील तर हरकत नाही. पण तिथे कोण माणसं व्यासपीठावर असतात. मराठी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर चेतन भगतला आणून आम्ही जर मुलाखत घेणार असू तर मग तुमचं सगळं साहित्य संमेलन लागू. कोण करतायत मराठी साहित्य संमेलन. त्याचे ऑर्गनायझर्स कोण आहेत. भ्रष्टाचाराच्या मार्गातून ज्यांनी करोड रुपये कमवले असे शिक्षण सम्राट. बघा तुम्ही, ज्या साहित्य संमेलनावर 1, 2, 3 कोटी रुपये खर्च होत आहे, त्या साहित्य संमेलनात साहित्यिक केवळ त्या देवाऱ्यात बसवण्यापुरता असतो. मग आम्हाला सांगण्यात येतं तुमचा तर सगळ्यांनाच विरोध आहे. चुकीच्या गोष्टींना विरोध करणं याचाच संस्कार आमच्यावर आहे. तुम्ही आम्हाला म्हणा मग करायचं काय. हे बोलतात त्यांना जरा बाजूला काढा. नको. पूर्वी माध्यमं बोलत होती, पेपर बोलत होते, अशा चुकीच्या गोष्टी झाल्या तर तिथे कोण मिरवायला जातात हे मला माहित नाही. त्यातून साहित्याची सेवा किती होते हे मला माहित नाही. घुसळण किती होते हे मला माहित नाही. पण माझ्या चिंतेचा विषय हा आहे की मराठी विचार विश्व, मराठी बौद्धिक विश्व हे कुठेतरी भूमिका घेईन असं झालंय, बोलेन असं झालंय. समोर येऊन हे सांगितलं पाहिजे असं लेखकांना वाटत नाही. ज्या लेखकांना समाजात घडणाऱ्या घटनांबद्दल बोलावं असं वाटत नाही, त्या लेखकांकडून उत्कृष्ट साहित्य निर्मिती होणार कशी. मला हे कळत नाही. मला तुम्हाला विचारायचंय, गांधी मला भेटला. मी एक उदाहरण देतो कारण हे आज पुरस्कार याला मिळालेला आहे. गांधी मला भेटला याचा खटला चालला देवीदास तुळजापूरकर आणि यांच्यावर. तो खालच्या कोर्टामध्ये होता, सुप्रीम कोर्टामध्ये गेला, इतके वर्ष खटला चालला. मला दाखवा मराठी साहित्य विश्वात काय प्रतिक्रिया. कोण भंपक लोक या साहित्य संस्थांच्या अग्रस्थानी बसलेले आहेत मला कळत नाही.
एका मराठी साहित्यिकावर खटला चालतो ज्याला मराठी साहित्य समजत नाही असा न्यायाधीश सुप्रीम कोर्टाचा असेल. मी तुम्हाला सांगतो, स्पष्ट शब्दात सांगतो, माझ्यावर एकेकाळी संस्कार होता, नाही हे लोकशाहीचे 4